Hello everyone, let's see problem on time and distance. A train is running at an average speed of 90 km per hour. Its speed in meters per second is. तर हा सिंपलचा प्रॉब्लेम पहिल्यांदा घेऊया आपण. ऑप्शन असणार 25 मीटर पर सेकंड, 50 मीटर पर सेकंड, 90 मीटर पर सेकंड, 324 मीटर पर सेकंड. सॉल्व करू. स्पीड किती आहे 90 किलोमीटर पर आवर. तर सांगितलेलं काय आहे इट्स स्पीड इन मीटर्स पर सेकंड इज, म्हणजे किलोमीटर पर आवरमध्ये जे स्पीड आहे ते आपल्याला कन्वर्ट करायचं आहे मीटर पर सेकंडमध्ये. 90 इंटू किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करायला स्पीडला 5/18 इंटू करायचं. 90 इंटू 5/18 18 म्हणजे 18 5 90, 5 इंटू 5 इज इक्वल टू 25 मीटर पर सेकंड. आणि जेव्हा आपल्याला मीटर पर सेकंडमधून किलोमीटर पर आवरमध्ये कन्वर्ट करायला सांगतात तेव्हा जो स्पीड दिलेला आहे त्याला आपण इंटू करायचं आहे 18/5. म्हणजे जेव्हा आता कसं 5/18ने आपण इंटू केलं तर त्याच्या उलट करायचं 18/5ने इंटू करायचं.